आज सहज म्हणून खिडकीजवळ आले आणि समोरच एक दृश्य पाहिलं. पटकन मनात निराश माणसाबद्दल विचार येऊन गेला. म्हणजे माणूस सगळं असूनही किती निराशावादी आहे याचा विचार आला. काय होतं समोर असं नेमकं? तुम्हीच पहा. समोर एक कबूतर जीवाच्या आकांताने आणि निसर्गाने हात नावाचा अवयव दिलेला नसतानाही चोचीने घरट्यासाठी झाडाची छोटी काडी तोडण्याचा प्रयत्न करत होता. घरट्यासाठी झाडाची छोटी काडी तोडण्याचा प्रयत्न करताना खूप प्रयत्न करून सुद्धा एक फांदी तुटत नाहीये म्हणून आसपासची बरीचशी छोटी मोठी काडी तोडण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्याच्याजवळ दुसरी कबुतरे येत होती जात होती. ती त्यांच्या आयुष्यावर विसंबून होती. या कबुतराची सध्याची गरज आणि इच्छा ती काडी तोडणं होतं. पण खूप प्रयत्न करूनही शेवटी ती गाडी तुटलीच नाही. शेवटी तो निघून गेला. असंच असतं ना आयुष्यात. काही अप्राप्य गोष्टी असतात, त्या कितीही प्रयत्न केला तरीही आपल्या वाट्याला येत नाहीत. त्यामुळे त्या परिस्थितीत लेट गो करणे आवश्यक असते. वेळ आणि मेहनत खर्च करण्यापेक्षा दुसऱ्या असंख्य गोष्टी साधने आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि काही गोष्टी वेळेत लेट गो केल्या पाहिजेत. त्या पक्षाकडे पाहून वाटलं त्याला सर्वोपयोगी अवयव वगैरे नसूनही ते त्याच्या आयुष्यात भरारी घेतं. उन्हात राहतं, भौतिक गोष्टी नाही आहेत तरीही तो मस्त निवांत राहतो, जगतो. आपलं काय? आपल्याकडे इतकं सगळं असूनही आपण निराशेतच असतो. हे नाही आहे, ते नाही आहे, हे भेटलं तर छान होईल, हेच चालू आहे आयुष्यात. असा होता आजचा निसर्गाने शिकवलेला धडा. निरीक्षण करून आपण एखादी गोष्ट, प्रसंग, व्यक्ती पाहिला की त्यातून नक्कीच आपण आपल्या एखाद्या चिंतेला वाट करून देऊ शकतो. पण तसा दृष्टिकोन हवा. आपल्याच सोयीने सगळं व्हावं हा दृष्टिकोन आपल्याला विस्तृत अशी विचार रचना देऊच शकत नाही. काही वेळा तिसरी बाजू म्हणून आपल्या इतरांच्या आणि निसर्गाच्या वास्तवाकडे पाहायला जमलं पाहिजे. म्हणजे आपलीच संकटे खूप मोठी आहेत असं सतत वाटत नाही आणि जगण्यासाठी बळ येतं. आपणच आपल्या गरजा अमर्यादित केल्या आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेत उतरलो गेलो आहोत. जी स्पर्धा अशाच अगणित आणि अमर्यादित इच्छा असणाऱ्या माणसांनी तयार केली आहे. यात जे टिकेल तोच पुढे जाईल. हीच आहे ना डार्विनची सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टची थिअरी. सायन्समध्ये तुम्ही शिकलीच असेल. पहा, दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही स्वतःही. काय वाटतं तुम्हाला या आजच्या प्रसंगावरून?